Hello students, welcome back. Today we are going to see 1.2 on saying please. In last video we finished first 3 paragraph. Now look at the next paragraph, page number 15, last paragraph. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. या ठिकाणी ए जी गार्डिनर आपल्याला असं सांगतात, बॅड मॅनर्सचं, असभ्य वर्तनाचं कोणीही समर्थन करू शकत नाही. लिपमॅनच्या बाबत अनेक लोकांना सिंपथी, सहानुभूती वाटू शकेल, कारण लिपमनचं फारसं चुकलेलं नाही. परंतु असा कोणताच कायदा नाही, लॉ नाही, जो प्लीज म्हणण्यासाठी आग्रह करू शकेल किंवा आपल्यावर जबरदस्ती करू शकेल. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग्स. ए जी गार्डिनर आपल्याला असं सांगतात, जर व्हॅल्यूज मूल्य पाळायचे असेल, फॉलो करायचे असेल, तर फर्स्ट रिक्वायरमेंट असेल वी शूड ॲक्नॉलेज अ सर्व्हिस. जेव्हा एखाद्याकडून आपण सेवा घेतो, सेवा करण्यासाठी एखाद्याला सांगतो, तर त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. सेवा करताना जर तुम्ही पोलाईट वर्ड वापरले, प्लीज, थँक्स, सॉरी, तर तुमचं काम व्यवस्थित होईल. ते सुसंस्कृत गुड मॅनर्सचं लक्षण असेल. देअर आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. दे पुट आवर intercourse upon the basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superiors dictating to inferiors. हे जी गार्डिनर आपल्याला असं सांगतात, हे जे काही पोलाईट वर्ड आहेत, सर, मॅम, प्लीज, वेलकम, सॉरी, थँक्यू, हे ऑइलिंगचं काम करतात. आपल्या आयुष्यामध्ये ऑइलिंगचं काम करतात. जसं एखाद्या गाडीला आपण ऑइलिंग करतो व गाडी स्मूथपणे चालते, त्याचप्रमाणे तुम्ही गुड मॅनर्स वापरत असाल तर तुमचं वर्तन स्मूथली होतं. सामाजिक व्यवहार व्यवस्थित पार पाडतात, सामाजिक व्यवहार स्मूथली पार पाडतात. त्यामुळं एजी गिव्ह अँड टेक ची भूमिका, सहकार्याची भूमिका होऊ शकेल. आणि जर तुम्ही मॅनर्स पाळत नसाल तर इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर्स डिक्टॅटिंग टू इन्फेरियर, म्हणजे वरिष्ठाने कनिष्ठाने असा आज्ञा दिल्यासारखं होईल, आणि हे काही योग्य नाही. सर्व्हिस महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पोलाईट वर्ड यूज करणं गरजेचं आहे. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. तर या ठिकाणी ए जी गार्डिनर असं सांगतात की असे व्हल्गर माइंड म्हणजे विकृत वृत्ती असलेले लोक जे आज्ञा देणं पसंत करतात, जर एखादी गोष्ट गुड फिलिंगनं एखादा देत असेल तर राग व्यक्त करणं योग्य नाही. आय शूड लाईक टू feature in this connection my friend the polite conductor. By this discriminating title I do not intend to suggest a rebuke to conductors generally. Good qualities of bus conductor. Look at the good manners of bus conductor. येथे ए जी गार्डिनर आपल्याला असं सांगतात की एक सौजनशील अशा गुड मॅनर्स असलेल्या बस कंडक्टरचं उदाहरण या ठिकाणी लेखक देतो. इतर बस कंडक्टर सौजनशील नाही,
असं एज गार्डिनर म्हणत नाहीत. ऑन दी कंट्री, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductor do. लेखक असं म्हणतो की असं काही काम करणारे लोक आहेत जे बस कंडक्टरपेक्षा सुद्धा अवघड काम करतात, सौजन्यशील राहतात. हिअर and there you will meet an unpleasant specimen who regards the passenger as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. तर बरेचसे कंडक्टरना असं वाटत असेल की बसचे पॅसेंजर, बसने प्रवास करणारे प्रवासी हे त्यांचे नैसर्गिक शत्रू आहेत, नॅचरल एनिमीज, व पॅसेंजरचा मुख्य उद्देश बस कंडक्टरला फसवणं हाच आहे. व त्यांना असंही वाटत असेल पॅसेंजर्सशी आपण मोठ्या आवाजात नाही बोललो तर ते आपल्याला फसवतील, आपल्याशी ते गुड मॅनर्सने वागणार नाहीत, ते आपल्याशी चांगले वर्तन करणार नाहीत, आणि म्हणून बरेचसे बस कंडक्टर ॲग्रेसिव्हली किंवा मोठ्या आवाजाने पॅसेंजरशी बोलतात. बट धिस टाईप इज रेअर दॅन इट यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वंट अँड टेकिंग केअर that standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public but perform an important social service. एजी गार्डनर आपल्याला असं सांगतात, अशा प्रकारचे वर्तन दुर्मिळच आहे. लेखक अशी कल्पना करतो, अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी आहेत किंवा बस सर्व्हिसेस आहेत, त्यांच्याकडून लोकांना चांगल्या सेवेची अपेक्षा आहे व कर्मचारी चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. जर असा प्रयत्न झाला तर प्रवास करणाऱ्यासाठी चांगला प्रयत्न असेल, चांगल्या प्रकारची सेवा ठरू शकेल. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फीलिंग्स ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. आता लेखक एजी गार्डिनर एक प्रसंग या ठिकाणी सांगतात की बस कंडक्टरचं वर्तन चांगलंच होतं. आय एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड टू हिम, आणि त्यामुळे मी त्या बस कंडक्टरचं निश्चितपणे कौतुकच करतो व हा प्रसंग सांगतो. एके दिवशी मी बस पकडली व नंतर एजी गार्डिनरच्या लक्षात आले खिशात मुळीच माझ्या पैसे नव्हते. एव्हरीवन has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a naive at the worst. जर तुम्ही बसने प्रवास केला असेल व तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमच्या भावना कशा असतील? वी हॅव मिक्स फिलिंग. एजी गार्डिनर लेखक सांगतात, अशा प्रसंगी तुम्ही खूपच नाराज असाल, लोक तुम्हाला डिसऑनेस्ट म्हणतील, अप्रामाणिक म्हणतील, अशी तुम्हाला भीती वाटत असेल. यू वूड नॉट बी ॲट ऑल सरप्राईज if the conductor eyes you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. जर तुमची अशी अवस्था असेल, पैशाशिवाय प्रवास करत असाल, बसमध्ये तुमच्याकडे शांतपणे पाहत बस कंडक्टर तुम्हाला सांगू शकेल की तुमची जुनी युक्ती मला चांगली माहीत आहे, चला बसच्या खाली व्हा. अशा प्रसंगी
पैसे आणण्यासाठी जावे लागेल, नंतर अनेक समस्यांना आपल्याला फेस करावं लागेल, आपली ट्रेन चुकलेली असेल किंवा आपली महत्त्वाची बैठक आपण अटेंड करू शकणार नाही. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन व्हेन फॉर stray coppers and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. मग या प्रसंगी लेखकाने आपले खिसे तपासून पाहिले, पण पैसे मिळाले नाहीत. कॉपर म्हणजे सुटे पैसे. प्रामाणिक चेहरा करून एजी गार्डिनरने सांगितले की माझ्याकडे प्रवासाचे भाडे देण्यासाठी पैसे नाहीत. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. वेअर वूड वॉन्ट टू गो? अँड ही हँडल्ड his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. लेखकाने अडचण सांगितल्यानंतर बस कंडक्टर म्हटला, तुम्हाला उतरण्याची गरज नाही. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट. ऑल राईट, तुम्ही चिंतासुद्धा करू नका. आय विल बुक यू थ्रू, मी तुम्हाला तिकीटसुद्धा देईल. तुम्हाला कुठे जायचे आहे? आणि एजी गार्डिनर जाण्याचं ठिकाण सांगतो आणि बस कंडक्टर तिकीट देतो. आय सेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्टेड टू गो अँड as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? Oh, you will see me someday. All right, he said cheerfully. He turned to go. त्यानंतर लेखकाने जाण्याचे ठिकाण सांगितले, तिकीट घेतले. लेखक विचारतात, वेअर शॅल आय सेंड द फेअर, म्हणजे तुमच्या तिकिटाचे पैसे मी तुम्हाला कोठे देऊ? आणि त्या बस कंडक्टर हसत सांगतो, व्हेरी चिअरफुल पर्सन, व्हेरी हेल्पफुल पर्सन, की आपली याच बसमध्ये पुन्हा कधीतरी भेट होईल तेव्हा द्या. अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन अ सीलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्रो ऑफ प्लेजर विथ सो गुड नेचर अँड ॲक्शन हॅड गिव्हन मी. आणि नंतर नशिबाने लेखकाला खिशात एक नाणे सापडले. शिलिंग, शिलिंग मीन्स 20 शिलिंग आर इक्वल टू 1 पाऊंड. 20 शिलिंग म्हणजे 1 पाऊंड असतं. आणि हे नाणं बस कंडक्टरला दिल्यावर त्याचं भाडं पूर्ण झालं. परंतु हे बस कंडक्टरचं बिहेवियर, त्याचे गुड मॅनर्स, त्याचं पॉलाईट नेचर लेखकाला खूप आवडलं. या माणसाकडे गुड मॅनर्स आहेत. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Sorry, sir, he said. I know these are heavy boots. Got them because my own feet get trod on so much, and now I am treading on other people's. Hope I didn't hurt you, sir. He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. आता एजी गार्डिनर, लेखक डबल डेकर म्हणजे दुमजली बसने प्रवास करत होता. लेखक वरच्या मजल्यावर काहीतरी वाचत बसलेला असताना कोणीतरी त्याच्या पायाच्या अंगठा तुडवला गेला. तेव्हा अतिशय वेदनेनं त्यांनी पाहिलं तर तोच बस कंडक्टर होता की जो लेखकाला पूर्वी भेटला होता. तोच प्रसन्न चेहरा. तो म्हटला, सॉरी सर, माझेसुद्धा बऱ्याच वेळा असे पाय तुडवले गेले आहेत. तुम्हाला त्रास झालेला नसेल सर. लेखकाला खूप वेदना झाल्या होत्या, पण
बस कंडक्टरच्या नम्रतेमुळं, त्याच्या पोलाइटनेसमुळं, त्याच्या गुड मॅनर्समुळं त्याचा त्रास दूर होतो व म्हणतो मला काहीच त्रास झालेला नाही. After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passenger comfortable. जेव्हा कधी लेखा प्रवासात या बस कंडक्टरला पाहायचा, त्याचं निरीक्षण करायचा, लेखकाच्या लक्षात यायचं की हा माणूस म्हणजे धिस इज अ गुड नेचर, गुड मॅनर फेलो, अतिशय सभ्यवर्तन असलेली ही व्यक्ती आहे, गुड एटिकेट्स असलेली व्यक्ती आहे, हेल्पफुल व्यक्ती आहे आणि नेहमी तो अतिशय संयमानं पॅसेंजर्सशी वर्तन करायचा आणि आपल्या प्रवाशांना तो आनंदमय अशा प्रकारचा प्रवास घडवायचा. आय नोटीस दॅट इफ it was raining, he would run up the stair to give someone the tip that there was room inside. With old people, he was as considerate as a son, and with children, as solicitous as a father. Bus conductor was very helpful person, good mannered person. बसमधल्या प्रत्येक प्रवाशाची तो काळजी घ्यायचा. पाऊस येत असेल तर प्रवाशांना सांगायचा इकडे जागा आहे, या बाजूला बसा. तो वृद्ध लोकांशी त्यांच्या मुलाप्रमाणे वागत. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन अँड विथ द चिल्ड्रन ॲज सॉलिसिटियस ॲज अ फादर. आणि मुलांशी तो वडिलाप्रमाणे वागायचा, त्यांची काळजी घ्यायचा. He had evidently a particularly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. प्रवास करणाऱ्या तरुण मुलाबरोबर तो अतिशय प्रेमाने वागत असे व त्यांच्याशी गप्पा गोष्टी तो करत असे. बसमध्ये जर अंध व्यक्ती असेल तर त्यांची तो खास काळजी घेत असे. ही वूड कॉल टू बिल इन फ्रंट टू वेट व्हाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड अराउंड द कॉर्नर or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such an atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. एजी गार्डिनर असं सांगतात की अंध व्यक्तींना रोड क्रॉस करायला तो मदत करायचा. लेखकाला आश्चर्य वाटतं, तो दयाळू होता, चांगलं काम करणारा होता आणि बस कंडक्टरच्या सोबतचा प्रवास म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल आपुलकी व शिष्टाचार, त्याच्याबरोबरचा प्रवास म्हणजे गुड मॅनर्स अँड फुल ऑफ कर्टसी. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. एजी गार्डिनर आपल्याला असं सांगतात की तो बस कंडक्टर अगदी सहजपणे तो आपले काम करायचा. लेखक असं सांगतात की गुड मॅनर्स इन्फेक्शियस आहेत. एखादा माणूस चांगला वागत असेल तर इतर लोकसुद्धा त्याच्याशी चांगलं वागणार. दिस मीन्स डेफिनेटली वी कॅन मेक गुड चेन. चांगल्या बिहेवियरची, चांगल्या मॅनरची चेन, साखळी आपण तयार करू शकतो. जर एखादा माणूस उद्धटपणे वागत असेल तर इतरही उद्धटपणे वागणार आणि आपण जर बॅड मॅनरने वागलो तर समोरची व्यक्तीसुद्धा बॅड मॅनरची चेन तयार करू शकते. लेखक एजी गार्डिनर असं सांगतात की जे बॅड मॅनर्स असलेले लोक आहेत, इम्पॉलाईट लोक आहेत,
ते सुद्धा बसमध्ये चांगले वागत असत. आणि हे सगळं कशामुळे शक्य आहे? ओनली बिकॉज ऑफ बस कंडक्टर. It is with manner as with the weather, nothing clears up my spirit like a fine day, said Keats. And a cheerful person descend on even the gloomiest of us with something of a benediction of a fine day. या ठिकाणी ए जी गार्डिनर आपल्याला असं उदाहरण देतात. ब्रिटिश पोएट जॉन किट्सचं या ठिकाणी एक कोटेशन दिलेलं आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट्स लाईक अ फाईन डे. म्हणजे सुंदर दिवस असेल तर माझं मनसुद्धा उत्साहित होतं. त्याचप्रमाणे हा बस कंडक्टर बसमध्ये असेल तर बसमधील प्रवाशाचं मनसुद्धा उत्साहित व्हायचं, आनंदित व्हायचं, त्यांचा प्रवास सुखकर व्हायचा आणि त्यांचा तो दिवससुद्धा मजेशीर जायचा. अँड सो it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address, and good humored bearing infected his passengers. लेखक जेव्हा सांगतात की जेव्हा हा बस कंडक्टर बसमध्ये असायचा, सो ऑलवेज देअर इज फाईन वेदर इन द बस. बसमधलं वातावरण अतिशय आनंदी व हलकं फुलकं असायचं. आणि हे कशामुळे शक्य झालं? त्याच्या चांगल्या वर्तनामुळं, त्याच्या गुड मॅनर्समुळं. इन लाईटनिंग देअर स्पिरिट बी लाइटेड हिज ओन टास्क, हिज जेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. आणि गुड मॅनर्स पॅसेंजरमध्ये पसरायचं, चांगल्या वर्तनाची साखळी त्या बसमध्ये तयार व्हायची आणि बस कंडक्टरचे वर्तन हे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट होती असं ए जी गार्डिनर सांगतात. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, बट आय होप दॅट only means that he has carried his sunshine on to another road. It cannot be too widely diffused in a rather drab world, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. ए जी गार्डिनर असं सांगतात की लेखकाला म्हणजे कधीकधी बस कंडक्टर त्या बसमध्ये दिसायचा नाही, तेव्हा लेखकाला वाटायचं की हा दुसऱ्या एखाद्या बसमध्ये असेल आणि त्याच्या गुड मॅनर्समुळं, त्याच्या चांगल्या वर्तनामुळं तो त्या बसमध्ये चांगलं वर्तन करत असेल, गुड मॅनर्स तयार करत असेल. आणि जर हे जग नीरस असेल, कंटाळवाणं असेल, तर जगात असे लोक आहेत ते आदर्श आहे. त्यापैकीच एक म्हणजे बस कंडक्टर. आणि त्याच्याविषयी मी जर भाषण दिलं, निबंध लिहिला तर वाईट मला वाटणार नाही असं ए जी गार्डिनर सांगतात. इफ वर्ड्सवर्थ कुड गॅदर लेसन ऑफ विस्डम फ्रॉम दी पुअर लिच गॅदरर ऑन दी लोनली मूर, आय सी नो रिझन व्हाय लेझर पीपल शुड नॉट टेक लेसन्स इन कंडक्ट फ्रॉम वन who shows how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. लेखक असं सांगतात की जर ब्रिटिश पोएट वर्ड्सवर्थ धडा शिकू शकेल शहाणपणाचा कोणाकडून? द पुअर लीच गॅदरर, जे गरीब आहेत त्यांच्याकडून शहाणपण शिकणं शक्य असेल तर हा बस कंडक्टर व त्याचं वर्तन खूप काही धडा शिकू शकतो. फॉर एक्झाम्पल, इन आवर डे टू डे लाईफ और इन आवर सोशल लाईफ वी मस्ट पोलाईट. दैनंदिन जीवन जगत असताना किंवा सामाजिक जीवन जगत असताना आपण कसं असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे, हंबल असलं पाहिजे, पोलाईट असलं पाहिजे, गुड मॅनर्स आपल्याकडं असावा. हे बस कंडक्टरच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. लेखक असं सांगतात की युद्धामुळे आपलं खूप नुकसान झालेलं आहे. दैनंदिन जीवनातलं चांगलं वर्तन असेल, हास्य असेल, गुड मॅनर्स कमी झालेले आहेत, ते आपण वाढवले पाहिजे आणि त्यामुळेच
जगणंसुद्धा आपलं सुसह्य होईल. वी कॅनॉट गेट देम back by evoking the law. The policeman is a necessary symbol and the law is necessary institution for a society that is still some who lower than the angels. आता हे गुड मॅनर सामाजिक वर्तणुकीत आणणे त्यासाठी कायदा काहीही करू शकत नाही. पोलीससुद्धा फारसे कामाचे नाहीत. हे काय असतील पोलीसमन किंवा कायदे? दे आर लोअर दॅन एंजल्स. म्हणजे थोडक्यात एजी गार्डिनर असं सांगतात की ते परिपूर्ण नाहीत. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक नॉर विल द लिपमॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. लेखक सांगतात की कायदा असेल किंवा पोलीस तर ते फक्त फिजिकल अटॅकपासून वाचू शकतील, शारीरिक हिंसेपासून आपलं रक्षण करू शकतील. ते तुमच्यावर नैतिक हल्ला झाला असेल किंवा तुमच्यावर शाब्दिक हल्ला झाला असेल, मानसिक तुम्ही दुखवलेला असाल तर कायदा तुम्हाला वाचवू शकत नाही. व हा जो काही मार्ग लिपमनने अवलंबला नाही फिजिकल व्हायलन्स, तर ते काही आपण करू शकत नाही. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वूड हॅव हॅड अ more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. आपण लिपमनला सांगितलं पाहिजे जर तो पोलाईटने वागला असता, कर्टसीने वागला असता, गुड मॅनर्सने म्हणजे नम्रपणे जर वागला असता तर पॅसेंजर सी जो उद्धटपणे वागलेला आहे, प्लीज म्हटल्यास त्याने नकार दिलेला आहे. He would have had the victory not only over the boor but over himself. लिपमन नम्रपणे जर वागला असता तर खऱ्या अर्थाने त्याने काय केलं असतं? ही वूड हॅव हॅड द विक्ट्री. त्यांनी स्वतःवरच विजय मिळवला असता, पण असं काही झालेलं नाही. He would have had the victory not only over the boor but over himself, and that is the victory that counts. जर आपण नम्रपणे जर वागलो किंवा माणसं जर नम्रतेनं जर वागण्याचा थोडासा प्रयत्न केला तर त्रास थोडासा कमी होईल आणि ते सहजासहजी नैतिक विजय मिळू शकतील. देन द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल advantage but he always has the spiritual victory. I commented to the lipped man a story of Chesterfield. आणि एसेच्या शेवटी एजी गार्डिनर एका चेस्टरफील्डची कथा आपल्याला सांगतात. काय कथा आहे बघा. इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट वेअर विदाउट द पेव्हमेंट म्हणजे फुटपाथ ऑफ टुडे अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्राइज्ड footing. I never give the wall to a scoundrel, said a man who met Chesterfield one day in the street. I always do, said Chesterfield, stepping with a bow into the road. I hope the lipped man will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. काय सांगितलेलं आहे पहा. चेस्टरफील्ड हा एक ब्रिटिश लेखक आहे. त्याची कथा काय सांगितलेलं आहे? त्याची कथा आहे फक्त लिपमनसाठी. तो लंडनमध्ये राहायचा आणि लंडनमध्ये आज जसे फुटपाथ आहेत, पेव्हमेंट आहेत, तसे पेव्हमेंट नव्हते. आणि मग जे लोक रस्त्याच्या कडेने म्हणजे भिंतीच्या कडेने चालत असत त्यांचे पाय काही चिखलात, मड म्हणजे चिखलात भरत नसे, ड्राईज फ्रुटिंग. मग या रस्त्यात चेस्टरफील्डला एक माणूस भेटतो आणि भेटल्यानंतर तो चेस्टरफील्डला म्हणतो की आय नेव्हर गिव द वॉल टू अ स्काउंडरल. मी बदमाश किंवा गावठी लोकांना भिंतीच्या कडेचा रस्ता देत नसतो. अँड नाऊ लुक ॲट द रिॲक्शन ऑफ चेस्टरफील्ड. आणि लगेच चेस्टरफील्डची काय प्रतिक्रिया आहे, त्यांनी काय उत्तर दिलं? आय ऑलवेज डू. आणि चेस्टरफील्डनं सांगितलं पण मी नेहमी तयार असतो. आणि त्याने लगेच चेस्टरफील्डने तो त्या माणसाला दिला. म्हणजे एखादा समोरचा माणूस इल मॅनरने जर वागत असेल, बोलत असेल, उद्धटपणे रूडली बिहेवियर करत असेल, उद्धटपणे जर बोलत असेल, वागत असेल, तर त्याचा सामना, त्याचा प्रतिकार आपण पोलाईटपणे, नम्रपणेच केला पाहिजे. त्याला धडा पण आपण शिकवला पाहिजे. सो दिस इज द शॉर्ट समरी. थँक्यू.